त्या दिवशी प्राचीने सासूला काही न विचारताच स्वयंपाक बनवला होता. तसं तर ती नेहमीच सासूला विचारूनच रोजचे जेवण बनवायची. पण आज तिने एक दिवस स्वतःच्या आवडीचे पदार्थ जेवणात बनवलेले होते. ती खूप खुश होती, कारण आज तिचा वाढदिवस होता. त्यामुळे तिने विचार केला की एक दिवस सासूला आज जेवणात काय बनवायचं हे नाही विचारलं तर चालेल. असा विचार करून तिने त्या दिवशी पूर्ण स्वयंपाक तयार केला. आणि एकत्र जेवणासाठी ती तिच्या नवऱ्याची अमनची येण्याची वाट पाहू लागली. ती हॉलमध्ये आली तेव्हा सासूबाई तेथेच बसलेल्या होत्या. तिने त्यांना विचारलं, आई, अमन जेवायला येण्यासाठी अजून थोडा वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही जेवायला बसा. तुम्हाला औषधे देखील घ्यायची आहेत ना? तेव्हा सासू रागातच बोलली, तुला आणि कधीपासून माझ्या तब्येतीची काळजी वाटत आहे? आणि तसंही आज तू जेवण तुझ्या इच्छेने केलं आहेस ना? मग तूच आधी जेवण करून घे. प्राची बोलते, मी आत्तापर्यंत नेहमी तुम्हाला विचारूनच जेवण बनवत असते, पण आज माझा खास दिवस आहे, तर मी माझ्या मर्जीने काही करू शकत नाही का? आणि रोज रोज तुम्हाला काय विचारायचं? सासूबाई म्हणाल्या, आज तर तू फारच बोलायला लागली आहेस. उलट उत्तर देत आहेस. हेच का तुझ्या माहेरचे संस्कार आहेत? एकतर कोणतं काम व्यवस्थित करता येत नाही आणि बोलायला वाद घालायला बरं जमतं तुला. आई, तुम्ही माझ्या संस्काराबद्दल काही बोलूच नका, कारण त्यांनी माझ्यावर चांगलेच संस्कार केले आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी खास नसेल, पण माझ्यासाठी स्पेशल दिवस आहे. त्यामुळे मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. अमन इतक्यात येतीलच, मग एकत्र जेवायला बसू, असं सांगून प्राची आतमध्ये निघून गेली. खरं तर हे असं प्राचीच्या सासरी रोजच होत असायचं. त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच प्राचीला बडबड करायच्या. प्राची व अमन यांच्या लग्नाला जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झाली होती. या इतक्या वर्षात तर प्राचीने कधीच कोणाला उलट उत्तर दिले नव्हते. ती सगळ्यांचा नेहमी मान आदर ठेवायची, सर्वांशी प्रेमाने वागायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सासू सासरे, दीर, नणंद, नवरा आणि मुलांच्या कामात गुंतली असायची. पण कधीच कोणाला तिने उलट उत्तर कधीच दिलं नाही. तिच्या दीराचं 1.5 वर्षापूर्वी लग्न झालं होतं, पण सासूच्या त्रासाला बोलण्याला कंटाळून तिने नवऱ्याला सांगून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला व ती तिकडे राहायला गेली. पण धाकटी सून वेगळं राहायला गेली याचा दोषसुद्धा सासूबाईंनी मोठ्या सुनेला प्राचीलाच दिला होता. प्राचीची लहान जाऊ चांगली शिकलेली होती. ती नोकरी देखील करत होती, कमवती होती, तर तिच्या इच्छेने ती राहू शकते असं सासूबाई बोलायच्या. प्राचीची सासू तिला कधीच तिच्याबद्दल वाईट बोलत नव्हती, कारण लग्नात तिने प्राचीपेक्षा दुप्पट वस्तू सामान आणलं होतं. शिवाय तिचे वडील, मोठा भाऊ सर्व चांगल्या पदावर नोकरी करत होते. आणि जेव्हा ते इकडे यायचे तेव्हा खूप सामान घेऊन यायचे आणि त्यांच्या मुलीला व घरातील सर्वांनाच देऊन जायचे. त्यामुळे सासूबाईंचे तोंड बंद ठेवण्यासाठी हे सामान आणत होते आणि ते जाताना सांगून जायचे की आमची मुलगी नाजूक आहे, तिला सांभाळून घ्या, तिला फार कामे सांगू नका. तेव्हा सासूबाई काहीच बोलत नव्हत्या आणि धाकट्या सुनेच्या माहेरहून इतकं सामान यायचं की ते सामान पाहून त्या गप्प राहायच्या. प्राची बिचारी गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील शेतकरी, तर तिला एक भाऊ होता. आईची तब्येत बरीच हल्ली ठीक नसल्याने प्राची आपल्या सासरच्या गोष्टी आईला सांगत नव्हती. तर ती नेहमी आपल्या कामात व्यस्त असायची. त्यामुळे तिला सारखं सासूचं बोलणं, तिचं टोमणं ऐकून घ्यावं लागायचं. जेव्हा ती लग्न करून या घरात आली तेव्हा अमनने स्पष्टपणे सांगितलं होतं की माझे लहान भाऊ आणि बहीण आहेत. जसं घरातील कामं करणं तुझी जबाबदारी आहे, त्याप्रमाणे माझ्या भाऊ बहिणीला सांभाळणं हे तुझं कर्तव्य समज आणि त्यांच्या लग्नापर्यंत त्यांची सर्व जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे, हे लक्षात ठेव. तेव्हा प्राचीने सुद्धा अमनचं बोलणं टाळलं नाही आणि ती म्हणाली, मी तुमच्यासोबत आहे. व तिने त्यानंतर दीर व नंदेला अगदी आपल्या बहीण भावाप्रमाणे मानलं. तिने तर स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम तिच्या दीर आणि नंदेलाच दिलं. प्राची व अमनच्या लग्नाला 2-4 वर्ष झाली होती, पण त्यांनी अजूनही बाळाचा विचार केला नव्हता. कारण अमनला असं वाटत होतं की जर आपल्याला बाळ झालं तर त्यांच्या भाऊ बहिणीकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे त्यांनी काही वर्ष थांबायचं ठरवलं. अमन प्राचीवर खूप प्रेम करायचा, पण त्याला आपल्या भाऊ बहिणीच्या कर्तव्यात कमी पडायचं नव्हतं आणि प्राचीलाही अमनच्या प्रेमाची जाणीव होती. म्हणूनच प्राची त्याच्याकडे बघून सासूच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची. पुढच्या 2-3 वर्षांनी प्राचीच्या नंदेचंही लग्न झालं. ती सासरी निघून गेली होती आणि सासूबाई तर नेहमीच
प्राचीला टोचून बोलायच्या, तिच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करायच्या. तेव्हा प्राचीलाही आता त्यांचं बोलणं सहन व्हायचं नाही. तेव्हा ती आता उलट बोलायला किंवा प्रत्युत्तर द्यायला शिकलेली होती. पण इतक्या वर्षात ती एक गोष्ट शिकलेली होती, ती म्हणजे जेव्हा तुम्ही अन्याय सहन कराल तेव्हा समोरील व्यक्ती तुमच्यावर जास्त अन्याय करत राहणार. पण जेव्हा तुम्ही आवाज उठवाल किंवा मग प्रत्युत्तर द्याल तेव्हा तुमच्या वरचा अन्याय कमी होईल. आणि प्राचीने आता तेच करायचं ठरवलं होतं. कारण इतके वर्ष सर्व कर्तव्य, जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सुद्धा तिला नेहमीच सासूचं बोलणं ऐकायला लागायचं. म्हणूनच तिने आता स्वतः खंबीर व्हायचं ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळी प्राची जेवण बनवत होती आणि ती आपल्याच विचारात हरवलेली होती. तेव्हा अचानक दरवाजाची बेल वाजली. तेव्हा सासूबाई जोरातच म्हणाली, "काय गं, तुला ऐकायला येत नाही का? केव्हापासून ती बेल वाजत आहे. तुला येता येत नाही का? मी आराम करत आहे." इतकं बोलून सासू पुन्हा बेडवर आडवी झाली. प्राचीने गडबडीने दार उघडलं तर समोर तिची नणंद उज्ज्वला उभी होती. प्राची तिला म्हणाली, "अहो उज्ज्वलाताई, तुम्ही आता इथे? सर्व काही ठीक तर आहे ना?" त्यावर उज्ज्वला मोठ्याने रागातच बोलते, "वहिनी, मला घरात तर येऊ देशील का? की सर्व प्रश्न इथे दारातच विचारणार आहेस? सगळं बाहेर दारात विचारणार आहेस का तू आता?" आपल्या मुलीचा आवाज ऐकून सासूबाई पटकन बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, "अगं उज्ज्वला, एवढ्या रात्री तू एकटीच आलीस? जावई बापू आले नाहीत का तुझ्यासोबत? सर्व काही ठीक तर आहे ना?" "आई, मला तुझ्या जावयाने आणि सासरच्या लोकांनी घरातून हाकलून दिलं आहे आणि म्हणाले, जा तुझ्या माहेरी जा. आजपासून तुझं तोंड देखील आम्हाला दाखवू नकोस." हे ऐकून सासूबाई रागातच म्हणाली, "त्या लोकांची एवढी हिंमत कशी काय झाली माझ्या मुलीसोबत असं बोलायची? मला तर पहिल्यापासून हे स्थळ पसंतच नव्हतं. त्या लोकांचा स्वभाव तेव्हाच ओळखला होता. पण तुझे बाबा आणि दादा कुठे ऐकायला तयार होते? ते तर म्हणायचे ते खूप संस्कारी आहेत, चांगली माणसं आहेत. तर हे का त्यांचे संस्कार आहेत का की सुनेला रात्रीचं घराबाहेर काढतात? पण उज्ज्वला, तू रडू नकोस. आपण काय तो निर्णय घेऊनच टाकू. त्यांना काय वाटतं? त्यांना विचारणारं कोणी नाही का?" "आई, कुठलाही निर्णय घ्यायच्या अगोदर ताईंना स्पष्टपणे विचारा तरी की नक्की तिकडं काय घडलं आहे. आणि ताई, तुम्ही सांगा नक्की काय झालं आहे ते? जावई बापू तर खूप समजूतदार आणि शांत स्वभावाचे आहेत. मला नाही वाटत की ते उगाच काही कारण नसताना तुमच्याशी असं काहीतरी वागतील. नेमकं तिकडं काय झालं आहे?" हे ऐकून प्राचीची सासू म्हणाली, "हो हो, तुला तर माझ्या लेकीचीच चूक वाटणार. या घरात आल्यापासून तू तर नेहमी तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतेस. तुला तर काही बोलायची पद्धतच नाही. सर्व दोष, चुका माझ्या मुलीमध्येच काढून रिकामी झालीस." प्राची शांतपणे म्हणाली, "आई, मी ताईंशी बोलत आहे, तुमच्याशी नाही. त्यामुळे थोडं गप्प राहिलं तर बरं होईल. बोला ताई, काय झालं आहे नक्की तिकडे?" उज्ज्वला रडू लागली आणि बोलते की, "वहिनी, यात माझी काहीच चूक नाही. आता तुम्हीच सांगा की मी पार्लरला जाते तर चुकीचं आहे का? पण आजकाल सगळ्या मुली बायका जातातच ना. मी त्यांना फक्त एवढंच म्हणाले की मी पार्लरला जात आहे तर आज सासूबाईंना स्वतः जेवण त्या बनवतील. मी थोड्या वेळाने परत येते आणि काही गरज पडली तर मला सांगा." तर माझा नवरा माझ्यावर जोरात ओरडायला लागला आणि म्हणाला, "तुला दिसत नाही का? आईची तब्येत किती खराब आहे. तुझं असं नेहमी नेहमी पार्लरला तर कधी पार्टीला बाहेर जाऊन पैसे उडवणं मला अजिबात आवडत नाही आणि मला ते परवडत देखील नाही. तर वहिनी, आता तुम्हीच सांगा, त्यांची आई सारखी सारखी आजारी पडते म्हणून मग मी काय माझं जगणं सोडून देऊ का? मला माझ्या इच्छेने कधी जगताच येणार नाही का? आणि ते म्हणतात की जेव्हापासून तू आली आहेस घरात कामवालीचा खर्च, फालतू खर्च वाढला आहे की एवढा की मला माझ्या लहान बहिणीचं लग्न करायचं आहे. पण माझ्याकडे पैसेच शिल्लक नाहीत की माझ्याकडे कोणतेच सेव्हिंग देखील नाही." मग मी पण खूप बडबड केली, वाद घातला आणि "वहिनी, तुम्ही सर्वांनी माझं लग्न त्या गरीब घरात करून दिलं आणि माझं तर नशीबच खराब झालं आहे. एक आजारी सासूबाई, एक कंजूस नवरा आणि एक बिनलग्नाची नणंद, या सगळ्यांनी माझं आयुष्य बरबाद झालं आहे आणि मी तिकडे आता जाणार नाही. त्यापेक्षा मी इथेच अशीच राहीन. काम करून माझी हौस मी स्वतःच पूर्ण करेन." या एका गोष्टीवरून त्यांनी मला खूप ऐकवलं आणि मला ते म्हणाले, "नोकरी करायची असेल तर तुझ्या माहेरी जाऊन तिथेच राहायचं.
येथे माझ्या आईची देखभाल सेवा करावी लागेल. आमच्या इथे सुना नोकरी करत नाहीत. म्हणून मग मी रागाने तिकडून निघून आले. आता मला त्या घरात परत जायचं नाही. वहिनी, मला तिथे कोणी प्रेम करत नाही. तेथे माझी कोणालाच काळजी नाही, अगदी नवऱ्यालाही. प्राची आपल्या नंदेचं सर्व बोलणं ऐकून घेतल्यानंतर बोलते, या सर्वामध्ये ताई चूक तुमची सुद्धा आहे. तुम्ही असं इकडं निघून यायला नको होतं. तेव्हा प्राचीची सासू बोलते, तू हे काय बोलत आहेस? एकतर ती एवढी टेन्शनमध्ये आहे आणि तू तिला चुकीची बोलत आहेस. आणि तुझ्या घरी तुला हेच शिकवलं आहे का, की आपल्या सासूला नंदेला उलटसुलट उत्तरं द्यायची, आपली मतं लादायची? तेव्हा प्राची रागातच म्हणते की तुम्ही का सारखं सारखं माझ्या माहेरच्या लोकांना आणि त्यांच्या संस्कारांना मध्ये आणत असता? त्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत, म्हणूनच इतके वर्ष मी तुमचं सर्व सहन करूनही खंबीरपणे इथे उभी आहे. मी आजपर्यंत कोणत्याच कर्तव्यात कमी पडलेले नाही. आणि आई, तुम्ही तर संस्काराच्या गोष्टी करूच नका, कारण हेच का तुमच्या संस्काराचे परिणाम? जर तुमचे संस्कार चांगले होते तर मग ताई त्यांच्या सोन्यासारख्या संसाराला सोडून भांडण करून इथे निघून आले असत्या का? आणि यांना मी कधीच माझी नणंद म्हणून काही समजलं नाही, तर कायम त्यांना मी माझी बहीण समजत आले आहे. मी या घरात आले तेव्हा या लहान होत्या आणि तेव्हापासून मी त्यांना माझी लहान बहीणच मानत आली आहे. आणि अमनने मला तेव्हाच सांगितलं होतं की हिच्या डोळ्यात कधीच अश्रू येता कामा नये, आणि मी तेच केलं आहे. मी नेहमीच त्यांच्या हिताचा विचार केला आहे. मी जेव्हा या घरात लग्न करून आले तेव्हा मला तुझ्या दादाने सांगितलं होतं की मी तुला वायफळ खर्चासाठी काही पैसे देणार नाही, कारण माझ्यावर 2 मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, माझ्या लहान भाऊ आणि बहिणीची आणि वडिलांच्या आजारपणाची. आणि मी एक साधी नोकरी करत आहे. आणि तेव्हा मग तुमच्यावर दुर्लक्ष नको म्हणून आणि जबाबदारी पूर्ण करता यावी म्हणून मग आम्ही बाळ होऊ दिलं नाही. पण काही वर्षांनी तेव्हा रोज रोज मी आईंचे बोलणेसुद्धा सहन केले होते. आई तर रोज मला बोलायच्या की वाटत आहे ही तर कधी आई होणारच नाही, आमच्या घराला वारस मिळणारच नाही, हिच्यामध्येच काहीतरी कमी आहे म्हणून हिला बाळ होत नाही. आमचं तर नशीब खराब निघालं जे मला ही असली सून मिळाली आहे. तेव्हा मला खूप वाईट वाटलं, खूप त्रास झाला. आणि तेव्हा मी तुमच्या दादाला सांगून टाकलं की हा समाज व घरातले मला सुखाने काही जगू देत नाहीत, आपला निर्णय बदला, एक बाळ होऊ द्या. तेव्हा तुमच्या भाऊ बहिणीकडे अजिबात दुर्लक्ष होणार नाही. तेव्हा त्यांनी आपला निर्णय बदलला आणि त्यानंतर मला मुलगा झाला. पण त्यानंतरही दिवसभर आईचं बोलणं टोमणं आणि घरातील काम हे करताना मी थकून जायचे. मी कधीच बाहेर बाजारात जायची नाही. तेव्हा माझ्या मनाची समजूत काढून मी गप्प घरात बसायचे. लग्नाच्या इतक्या वर्षात मी कधीच कोणताच हट्ट केला नाही की कधीच कोणती अवास्तव अपेक्षा ठेवली नाही. तर ताई, आता तुम्हीच सांगा, जर मी तुमच्यासारखा विचार केला असता आणि घर सोडून निघून गेली असते तर आज हे असं जसं घर आहे तसं तुम्हाला दिसलं असतं का, तसं राहिलं असतं का? आणि तुम्हाला तर चांगलं माहिती आहे की मी आजपर्यंत कधीच तुम्हाला चुकीचं काही शिकवलं नाही. तुम्हीच सांगा, कशात मी कमी पडले? तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात की जावई बापूंसारखा खूप चांगला आणि तुमच्यावर खूप प्रेम करणारा माणूस नवरा म्हणून तुम्हाला मिळाला आहे. तुम्ही तेथे भांडण करून तर निघून आलात, पण तुम्हाला माहिती आहे का तिकडे त्यांची काय अवस्था झाली असेल? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही घरातून बाहेर पडतेवेळी ते तुमच्या मागे धावत आले होते, पण तोपर्यंत तुम्ही गाडीत बसून पुढे आला होतात. तेव्हा त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले की वहिनी, उज्ज्वला बहुतेक तुमच्याकडे येत आहे आणि ती फार रागात आहे, तर तिला काही बोलू नका, कारण तसंही ती खूप टेन्शनमध्ये आहे. चूक माझीच आहे. माझ्या बायकोच्या लहान लहान सुद्धा गोष्टी मी पूर्ण करू शकत नाही. मी खूप वाईट नवरा आहे. आणि मी थोडा वैतागलो होतो म्हणून तिला काहीही बोलून गेलो, पण तिने इकडे परत यावं असंच मला वाटतं. हे ऐकून उज्ज्वला म्हणाली, काय बोलता वहिनी, हे खरं आहे का? त्यांनी तुम्हाला आधीच सांगितलं होतं का माझ्याबद्दल? मग तुम्ही मला हे सांगायला एवढा उशीर का केला? प्राची बोलते, ताई, मी तर फक्त तुम्हाला याची जाणीव करून देऊ इच्छिते होते की कोणतंही नातं संपवणं तोडणं खूप सोपं आहे, पण त्याला सांभाळणं खूप अवघड आहे. त्यासाठी खूप गोष्टी सहन कराव्या लागतात, तडजोड करावी लागते, समजून घ्यावं लागतं. तर मग तुम्ही काय निर्णय घेतला आहे? नाहीतर तुम्ही इथेच कायमचं राहा, नोकरी करा, पार्लरला जा
आणि पार्टीलाही जाता येईल, नाही का? उज्ज्वला खाली मान घालून बोलते, नाही वहिनी, मला माझी चूक कळली आहे. मी पण किती मूर्ख आहे, जे स्वतःच्याच नवऱ्याला खुश ठेवू शकली नाही, त्याचं मन ओळखू शकली नाही. पण खरंच वहिनी, आज तुम्ही नसता तर मी माझ्या वागण्यामुळे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं नातं गमावून बसले असते. खरंच तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. वहिनी, तुम्ही जगात सर्वात बेस्ट वहिनी आहात. प्राची बोलते, मॅडम बस करा आता. ताई, तुमच्या या सरळ साध्या स्वभावामुळे जावई बापू तुमच्या सगळ्या चुका माफ करतात. हां वहिनी, आता इथून पुढे अशी चूक करणार नाही. तुमच्यासारखी सगळी जबाबदारी कर्तव्य मी नेहमीच पूर्ण करेन, हे माझं तुम्हाला वचन आहे. प्राची बोलते, ते बघा, जावई बापू गेटजवळ उभे राहून कसे तुम्हाला पाहत आहेत. हे ऐकून उज्ज्वला तिच्या नवऱ्याकडे बघते. त्यानंतर मग तिचा नवरा तिला घेऊन तिच्या सासरी गेला आणि काही वेळाने अमन व त्याचे वडील आले. ते त्यांच्या बायकोला म्हणाले, हे काय बघतोय मी, आज जावई बापू आले आणि लगेच गेले सुद्धा, आम्हाला भेटले देखील नाही. त्यावर प्राचीची सासू म्हणाली, काही नाही हो, आज काही नाती घट्ट झाली आहेत, तेही कोणाच्या तरी चांगल्या संस्कारामुळे, आणि एक घर तुटण्यापासून वाचलं आहे. त्यापुढे बोलतात की, हे देवा, माझ्या सुनेसारखी सून सर्वांना मिळू दे, म्हणजे प्रत्येक घर एकत्र राहील, कोणतीच नाती दुरावणार नाहीत. सासूचं असं बोलणं ऐकून प्राची आश्चर्याने आपल्या सासूकडे बघतच राहिली. कारण ज्या प्रेमासाठी ती इतके वर्ष वाट पाहत होती, ते प्रेम, ते शब्द आज ती अनुभवत होती. त्यामुळे ती आज खूप खुश होती. इतक्या वर्षापासून तिने या घरासाठी जे काही केलं, त्याचं तिला सार्थक वाटत होतं. आणि आज तिने तिच्या सासूच्या मनात देखील आपली एक जागा बनवली होती. त्याचं तिला मनापासून समाधान वाटत होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.